नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र निखिल सानमाळे कृषीधन यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो. तुम्ही आता आपलं खरबूज पीक, आपण खरबूज पिकावरती यापूर्वी पण भरपूर व्हिडिओ बनवल्यात आणि पुढे पण बनवत राहणार आहेत. आपण जशी लागवड केली तशी कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय आणि शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही या चॅनलवरती येता, व्हिडिओ बघता, पण लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात करत नाही. आल्यानंतर कमीत कमी लाईक किंवा सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून आम्हाला पण रोज नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मदत होईल. तर आपण आज पाहणार आहोत खरबूज पिकातील करपा रोगासाठी औषध फवारणी. आपला पूर्ण प्लॉट क्लिअर आहे, पण काय काय ठिकाणी पानावरती आपल्याला असे स्पॉट दिसायला सुरुवात झाली बघा. काय काय ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हा लवकर येणारा करपा आहे. तर हा वेळ जर कंट्रोल झाला नाही तर पूर्ण प्लॉट आपला वाया जाण्याची शक्यता असते. आता पण मला पण माहिती आहे प्लॉट पूर्ण सेटिंग अवस्थेत आहे, फवारणी करून शक्य नाही, पण पर्याय नाही दुसरा. कारण फवारणी जर केली नाही तर हा आज एका पानावरती उद्याच्याला हा पूर्ण वेल जाईल तुमचा 2 दिवसामध्ये. कारण इतकं भयंकर, कारण वातावरण सध्या तेव्हा पोषक असल्यामुळं करपा भरपूर प्रमाणात पसरला जातो. मग फवारणी करताना एक तर सकाळ सकाळ लवकर करायची किंवा संध्याकाळी करायची. कारण सेटिंग अवस्था चालू असते तर पिकामध्ये मधमाशी येण्यासाठी तुम्ही जर कीटकनाशक फवारणी केली तर मधमाशी यायला प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. तर आपण स्प्रे घेतोय, स्प्रे करून घ्या. आपला स्प्रे चालू आहे सध्या, घेणं चालू आहे सध्या. तुम्ही काय काय ठिकाणी पाहिलं तर खरबूज सेटिंग झाले, आपलं बारीक बारीक अशा छोटे छोटे सेटिंग झाले दिसेल. तर स्प्रेमध्ये आपण काय केलं, व्यवस्थित स्प्रे पसरण्यासाठी झाडावरती आपण एक चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं स्टिकर घेतलं सिलिकॉन बेसचं, सोबत अॅमिनो ॲसिड, जेणेकरून जी आपली फुलगळ होणार ती समस्या येणार नाही आपल्याला. आणि त्यामध्ये मेटलॅक्झी प्लस मँगोजेब असलेलं बुरशीनाशक, जे करप्यासाठी आपल्याला चांगलं काम करेल. कारण करपा थोड्या प्रमाणात आहे, जास्त बाहेर घेण्याची काही आवश्यकता नाही आपल्याला. पाहू शकता तुम्ही. बाकी प्लॉटमध्ये क्लिअर आहे, पण इकडे 1-2 बेडमध्ये आपल्याला तो प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. धन्यवाद.